आणि आता महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येणार आहेत। मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचं मेट्रोचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे। बीकेसी इथल्या मोदींच्या सभेसाठी भाजपा आणि शिंदे पक्षानं जय्यत तयारी केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीकेसी येथे भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन केलं। या ठिकाणी असणारे फुटपाथ विक्रेत्यांची सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोदींची आज मुंबईमध्ये सभा होणार आहे। या निमित्तानं बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी शिंदे पक्षाचे आमदार सदा सरवणकर आणि किरण पावसकर शिवाजी पार्कात दाखल झाले। मुंबई दौऱ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं, आपण उद्या मुंबईमध्ये असून 38,000 कोटी खर्चाच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे। यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणं, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसंच आणखी कामांचा समावेश असल्याचं त्यांनी ट्विट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गिरगाव येथे बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानिमित्त मुंबईतील मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आज दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्ग आणि सर्व रस्त्यांवरील अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी पश्चिम उपनगरात 4,500 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, तर SRPFच्या 4 तुकड्या, दंगलविरोधी पथक आणि रॅपिड ॲक्शन फोर्सची प्रत्येकी 1 तुकडी तैनात करण्यात आली आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटीला गेलेले आहेत। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। खासगी कामानिमित्त पार्थ पवार यांनी शंभूराजांची शासकीय निवासस्थान पावनागड येथे भेटीसाठी ते दाखल झाले असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, पार्थ हे शंभूराज देसाई यांच्या भेटीसाठी दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं कारण काय? काही वेळापूर्वी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचं शासकीय निवासस्थान पावनगड येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आले होते। ते त्यांच्या काही खासगी वैयक्तिक कामासाठी इथे आले असल्याची त्यांच्याकडनं माहिती आहे। मात्र ते कुठलं काम होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं आहे। ही कुठल्या या भेटीमध्ये कुठली राजकीय चर्चा झाली आहे का याबद्दल देखील अधिकृत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाहीये। वैयक्तिक कामासाठी ही भेट होती एवढंच फक्त सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं ही बैठक जी आहे ती झालेली आहे। त्यानंतर पार्थ पवार तिथून निघाले, मात्र निघाल्यानंतर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया या संदर्भात दिलेली नाहीये। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। या मार्गावर डागडुजीची कामं होत असून अपघाताचे प्रकार देखील घडतायत आणि त्यामुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। उस्मानाबादच्या पानगावमधील 11 हेक्टरवरील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे। 2 गटात झालेल्या वादानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। उस्मानाबादच्या पानगावमध्ये गायरान जमिनीवरून हाणामारीची घटना घडली। या प्रकरणी 50 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटना घडल्यानंतर 3 दिवसानंतर गुन्हे दाखल करण्यात आले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। बँकेनं जिल्ह्यातील 40 कोटींची एक सूतगिरणी अवघ्या 14 कोटींमध्ये विकल्याचं समोर आलंय। आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडलाय। जळगावच्या खानापूर आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटलांनी ठेकेदाराला चांगलंच धारेवर धरलं। दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांना धक्का देण्याची रणनीती शिवसेनेनं आखलेली आहे। पुढील 15 दिवसात माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश निश्चित असल्याची चर्चा सुरू आहे। संजय कदमांची आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा सुरू आहे। सरकार आपलं असो की विरोधी शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सभागृहात आवाज उठवल्याचं स्पष्टीकरण शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केलेलं आहे।
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं देखील ते म्हटले. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेच विजयी होतील असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे. प्रचार सभेवेळी ते बोलत होते. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील तर नागपुरात सुधाकर अडबाले उमेदवार असतील. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासंदर्भात बैठक झाली असून आज अधिकृत घोषणा केली जाणार आहे. धुळ्यातील शिवसेनेच्या कार्यालयात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी भेट दिली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून त्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे. इथल्या कृषी प्रदर्शनाला देखील भेट देऊन ते पाहणी करणार आहेत. महाविकास आघाडीची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी नाशिक आणि नागपूरमधील उमेदवारांबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. उदयनराजे भोसलेंच्या सातारा विकास आघाडीकडून हद्दवाढ आणि लोकहिताच्या कामांसाठी प्रस्ताव मांडला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यानंतर नियोजन समितीकडून 12,64,00,000चा निधी मंजूर करण्यात आलाय. पाहुयात वेगवान स्वरूपात. कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव येथील योगेश्वर कॉलनीजवळ अज्ञातांनी एका युवकाचा खून केला. ऋषिकेश सूर्यवंशी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. करवीरचे पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत. बुलढाण्यातल्या मलकापुरात क्रिकेट सामन्यावरून 2 गटात राडा झाला. यावेळी दगडफेक करण्यात आली असून काही वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्यात. या प्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. नंदुरबारमध्ये भादवड गावाजवळ मोबाईल विक्रेत्याकडील मोबाईलची बॅग आणि रोख रक्कम लंपास करण्यात आलेली आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी या व्यक्तीचा पाठलाग करत त्याच्याकडील 6 मोबाईल आणि 30,000ची रोख रक्कम हिसकावत मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबईमध्ये फिल्म सिटी फिरवण्याच्या नावाखाली विदेशी पर्यटकांकडून 8,000 उकळण्यात आलेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. उस्मानाबादेत आंबी गावाच्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम पळवली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास केला जातोय. डोंबिवलीमध्ये लायब्ररीकडून उद्यापासून पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन भरवण्यात येत आहे. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होत असून या पार्श्वभूमीवर भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालघरमधील बालमृत्यू आणि कुपोषणाची आकडेवारी कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. पालघरमधील सावर्डे इथे झालेल्या 2 बालमृत्यूनं एकच खळबळ उडाली आहे. नायलॉन मांजामुळे मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तींना भरपाई देण्याविषयी राज्य सरकारचं काय धोरण आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. यावर एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. वाशिम नगर परिषदेनं टेम्पल गार्डनमध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं तारांगण सध्या धूळखात पडलंय. त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थ्यांसह वाशिमकरांना विविध खगोलीय घटनांना मुकावं लागतंय. मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हायवेवर भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रक आणि कारमध्ये हा अपघात झाला. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. अतिवृष्टीनंतर पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यानं ऊसवाढ पुरेशी न झाल्यानं हेक्टरी ऊसाचं उत्पादन 30% घटलंय. उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या 3ही सीमेलगतच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्नाटकमधून आता ऊस आणावा लागतोय. यंदा मॉन्सून लांबल्यानं द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास विलंब होतोय. त्यामुळे यंदा अद्याप वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्ष दाखल झालेली नाहीत. यंदा द्राक्षाचा हंगाम सुरू होण्यास महिना लुटणार आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. दिवसेंदिवस इथल्या तापमानात घसरण होतीये. सध्या दापोलीतलं तापमान 9.9 अंशांवर आलेलं आहे.
या थंडीपासून वाचण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. अमरावतीच्या अचलपूर परतवाडा इथं वळूंची झुंज पाहायला मिळाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. दरम्यान पालिका प्रशासनानं या मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता इथले लोक करत आहेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधल्या कारभारावरून मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी पुन्हा एकदा आदेश बांदेकर यांच्यावर निशाणा साधलाय. नंदा राऊत आणि आदेश बांदेकर यांनी अजब फतवा काढला असून कर्मचारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप किल्लेदार यांनी केलाय. नायलॉन मांजामुळे मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तींना भरपाई देण्याविषयी राज्य सरकारचं काय धोरण आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावर एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. वाशिम नगर परिषदेनं टेम्पल गार्डन 1.5 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं तारांगण सध्या धूळ खात पडू नये. त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थ्यांसह वाशिमकरांना विविध खगोलीय घटनांना मुकावं लागतंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते कोलकाता इथल्या इस्कॉन मंदिरात पूजा करतील. भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढल्यानंतरचा हा नड्डा यांचा पहिलाच पश्चिम बंगाल दौरा असेल. उत्तर प्रदेशमधल्या मदरशांमध्ये आता मॉडर्न शिक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. मदरशांमधली मुलं आता गणवेशात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षणाचा अभ्यास करणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या संभलमध्ये एका कार भीषण आग लागल्याची घटना घडली. मेकॅनिक कारमध्ये वेल्डिंगचं काम करत असताना ही दुर्घटना घडली. हिमाचल प्रदेशमधल्या लाहौल आणि स्पितीमध्ये होतलेल्या हिमवृष्टीमुळे इथं न जाण्याचा सल्ला प्रशासनानं पर्यटकांना दिलेला आहे. इथे जिकडे पाहावं तिकडे बर्फाची चादर पसरल्याचं दृश्य दिसतंय. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होणार असल्यानं तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतल्या विविध विकास कामांचं मेट्रोचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. बीकेसी मधल्या मोदींच्या सभेसाठी भाजप आणि शिंदे पक्षानं जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं मुंबईतल्या वाहतुकीच्या काही मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि इतर सगळ्या रस्त्यांवरच्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्याच्या आधी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटकमधल्या यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना मोदी भेट देणार आहेत. सिंचन, पिण्याचं पाणी तसंच राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील, तर नागपुरात सुधाकर अडबाले उमेदवार असतील. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये या संदर्भात बैठक झाली असून आज याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. धुळ्यातल्या शिवसेनेच्या कार्यालयात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी भेट दिली. यावेळेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान सत्यजित तांबे शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होतीये. यावेळेला नाशिक आणि नागपूर या उमेदवारांच्या बाबतीतली अधिकृत घोषणा केली जाईल. विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासूनच त्यांनी शहरातल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे. इथल्या कृषी प्रदर्शनालाही भेट देऊन ते पाहणी करणार आहेत. औरंगाबादमधल्या वेरूळच्या गदाना बाजार सावंगी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. वैद्यकीय अधिकारीच न आल्यानं अनेक जण माघारी गेलेत, तर अनेक महिलांना गुरांप्रमाणे एकाच खोलीत कोंबण्यात आल्याचा प्रकार घडलाय. नागपुरात मुलींचा जन्मदर घटल्याचं समोर आलेलं आहे. 1000 मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाली आहे. 2022 मध्ये प्रति 1000 मुलांमागे 924 इतका मुलींचा जन्मदर होता.
पालघरमधील बालमृत्यू आणि कुपोषणाची आकडेवारी आता कमी होताना दिसत नाहीये, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी कायम आहे. पालघरमधल्या सावर्डे इथं झालेल्या 2 बालमृत्यूंच्या घटनांमुळे आता एकच खळबळ माजली आहे. धुळ्यातल्या रस्त्यांवर चार्ली चॅप्लिन अवतरलेला होता. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पत्रकार सुमित पंडित यांनी चार्ली चॅप्लिन यांची वेशभूषा करत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली.